पाटील साहेब, मला तुमच्या ग्रेट कांचना सर्कस या पुस्तकाबद्दल बोलायचंय. खरं सांगायचं तर मी ते पुस्तक वाचलेलं नाहीये. काय आहे ते पुस्तक, जरा आम्हाला थोडक्यात सांगाल का? थोडक्यात एका मर्दानी स्त्रीची ती कहाणी आहे. 4-5 वर्षापूर्वी आमिर खानचा दंगल सिनेमा आला हो. आणि लोक टाळ्या वाजवायला लागले, कारण मुलांना कुस्तीमध्ये चितपट करतात. पण मी त्यामुळे फारसा सुखावलो नव्हतो, कारण यापेक्षा या भूमीचा इतिहास मला माहिती होता. आमच्या मराठी भूमीमध्ये अशा काही मुली झाल्या की ज्या वाघाशी कुस्ती खेळत होत्या. वाघाशी कुस्ती खेळत होत्या, वाघिणीला चितपट करत होत्या. त्याच्यामध्ये एक खडकलाट नावाचं गाव आहे, कोल्हापूर पासून 45 किलोमीटरवर, निपाणी जवळ. तिथली तारा शिंदे नावाची मुलगी होती, 16-17 वर्षाची, गुलाब शिंदे नावाच्या शेतकऱ्याची, आणि ती वाघाशी कुस्ती खेळायची. हे शाहू महाराजांना ज्या वेळेला कळालं, त्यावेळेला शाहू महाराजांनी तिला कोल्हापूरला बोलावलं. ते तिचा खेळ पाहिला, वाघाचे हाल त्यांनी पाहिले, आणि त्यांनी त्या स्त्रीरूपी वाघिणीला 2 मोठे हत्ती, मोठे मलबारी हत्ती तिला भेट दिले, आणि 40 अरबी तुर्की घोडी दिली. आणि ही हत्ती घोडी घेऊन तिनं सर्कस सुरू केली, जिचं नाव ग्रेट ताराबाई सर्कस म्हणून होतं. आणि 100 वर्षापूर्वी ती जर्मन, जपान वगैरेला येऊन गेली होती. आता या ग्रेट कांचनाचा धागा असा आहे की 1941 साली जेव्हा रंगूनवर जपानी लोकांनी बॉम्ब टाकले, त्यावेळेला रंगूनमध्ये खूप भारतीय लोक राहायचे. म्हणून तर गाणी होती, मेरे पिया गए रंगून वाशे किया टेलिफोन वगैरे. तर तिथे 3 महाराष्ट्रीयन सर्कशी खेळल्या जात होत्या. रंगूनमध्ये 3 महाराष्ट्रीयन सर्कशी खेळल्या जात होत्या. आणि त्याच्यामध्ये एक रखुमाबाई नावाची आपल्या दक्षिणेतली सर्कस होती. तर त्या सर्कशीवर सुद्धा बॉम्ब पडले, आणि उरलेली आपली जनावरं घेऊन ती कांचना कशी रंगूनवरून बाहेर पडते, आणि असा रंगूनचा वरचा तो मंडाले वगैरे परिसर, मिचिना वगैरे करून त्या जंगलातून ती आसाम येऊन भारतात कशी येते, तिचा तो जो 250 किलोमीटरचा प्रवास आहे, तो या कादंबरीचा विषय आहे. फॅन्टास्टिक. तिने कशी जनावरं वगैरे आणली वगैरे. आणि त्यावेळेला रंगूनवरून भारतात यायला निघालेले 8 लाख लोक होते. त्यापैकी 80,000 रस्त्यात मरण पावले. आणि आता त्यातली जिंदा उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या ज्या हिंदी अभिनेत्री हेलन आहेत, त्या 8 लाखापैकी एक होत्या. त्यांचं वय 4 वर्षाचं होतं, आणि त्यांचे वडील राईस मर्चंट होते रंगूनला. तर ते 4 वर्षाचे असताना त्या रस्त्याने चालत आलेल्या. तर ती ही मुलखा वेगळी कहाणी आहे, आणि ही एका स्त्रीची कहाणी आहे. या दृष्टीतून ही मराठीत कादंबरी यायच्या आधी हिंदीमध्ये आली, आणि हिंदीमध्ये पॉप्युलर झाली. तिला अनेक पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहे.